हॅलो फ्रेंड्स. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा आपला टॉपिक आपण सुरू आहे. आपला हा सब्जेक्ट सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण दोन टॉपिक आपले झालेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर सिस्टम अनालायसिस, त्याच्यानंतर आपण बघितलं रिक्वायरमेंट अनालायसिस, आणि आज आपला पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे सिस्टम डिझाईन. आपण सुरुवातीला बघितलं की एखादं कुठलंही सॉफ्टवेअर आपल्याला बनवायचं असेल तर त्याच्यासाठी अगोदर आपल्याला त्या एक्झिस्टिंग सिस्टीमचा स्टडी करावा लागतो. स्टडी केल्यानंतर आपल्याला त्याच्या रिक्वायरमेंट जमा कराव्या लागतात. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. सो आफ्टर इट एकदा का आपल्याकडे त्या रिक्वायरमेंट जमा झाल्या की आपल्याला सॉफ्टवेअर बनवण्यासाठी प्रायमरी आपल्याला एक डिझाईन तयार करावं लागतं. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की देर आर सर्टन टाइप्स ऑफ इंजिनिअरिंग आर देअर, लाईक मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल. सो लाईकवाईज सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इज ऑल्सो देअर. तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये हा एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे सिस्टम डिझाईन. आता सिव्हिल इंजिनियर ज्या वेळेला एखादं घर बनवण्यासाठी सुरुवात करतो त्या अगोदर त्या घराचं डिझाईन कसं असेल, त्या घराचं आर्किटेक्चर कसं असेल, त्या घराच्या भिंती किती असतील, त्या घरामध्ये दरवाजे किती असतील, खिडक्या किती असतील, ह्या सगळ्याचा अभ्यास अगोदर इंजिनियर करतो. अँड देन ही विल स्टार्ट बिल्डिंग अ होम. बरोबर. लाईकवाईज एखादं सॉफ्टवेअर जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्या एक्झिस्टिंग कन्सर्न सिस्टमचा अगोदर आपल्याला अभ्यास करून आपल्याला त्या सिस्टममध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड असतील, कोणत्या गोष्टी नसतील, किंवा कुठल्या गोष्टी किती प्रमाणात असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. सो दिस कम्स अंडर सिस्टीम डिझाईन. म्हणजे त्याचं एक आपल्याला कॉन्क्रीट सिस्टीम डिझाईन असं करावं लागतं. सो लेट स्टार्ट विथ द टॉपिक. आपण ह्या टॉपिकला सुरुवात करूया. सिस्टीम डिझाईन म्हणजे काय? तर सिस्टीम डिझाईन इज अ प्रोसेस ऑफ डिफायनिंग द आर्किटेक्चर. बरोबर. ऑब्विसली ही काय एक प्रोसेस आहे कशाची? तर आर्किटेक्चर डिफाईन करणे. आर्किटेक्चर असेल किंवा काय मॉड्यूल्स असतील किंवा इंटरफेसेस असतील किंवा डेटाबेस असेल, ह्या सगळ्यांना डिफाईन करण्याची एक प्रोसेस म्हणजे सिस्टम डिझाईन आहे. सिस्टम डिझाईन इज द प्रोसेस ऑफ डिफायनिंग द आर्किटेक्चर्स, मॉड्यूल्स, इंटरफेसेस अँड डेटा फॉर अ सिस्टम टू सॅटिस्फाय स्पेसिफाईड रिक्वायरमेंट्स. ज्या काही स्पेसिफाईड रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्यांचं सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं की एखादं घर बांधायचं असतं तर आपल्याला आर्किटेक्चरकडून एक प्लॅन तयार करावा लागतो. आर्किटेक्चरकडून सगळ्या गोष्टी. लाईकवाईज सेम एखादं सॉफ्टवेअर जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्या सिस्टीममधल्या काही आर्किटेक्चर असेल, त्याचं काही मॉड्यूल्स असतील सिस्टीममधले. आता जसं तुम्हाला त्या दिवशी प्रोजेक्टच्या क्लासमध्ये एक सांगितलं होतं की आपल्या मुलांनी एक ऑनलाईन पोर्टल तयार केलेलं आहे. त्या पोर्टलमध्ये त्यांनी काय केलं की तुम्ही सर्वांनी बघितलंय की त्या पोरांनी काय केलं की दे हॅव डेव्हलप्ड ऑनलाईन पोर्टल इन दॅट विवेकानंद कॉलेज स्टाफ विल एंटर द इन्फॉर्मेशन. बरोबर. स्टाफ सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये एंटर करतो अँड द इन्फॉर्मेशन विल बी ॲक्सेस्ड बाय द सेंट्रली वन पर्सन. एक जो ॲडमिन आहे तो ते सगळी इन्फॉर्मेशन तो ॲक्सेस करतो. हा एक मॉड्यूल आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल आपण तयार करू शकतो आणि होल टुगेदर आपलं एक सॉफ्टवेअर त्या ठिकाणी तयार होईल. आपले हे सगळे मॉड्यूल मिळून आपण एक सॉफ्टवेअर आहे. लाईकवाईज तुम्ही आता प्रोजेक्टमध्ये बघता की तुम्ही जे प्रोजेक्ट करणार आहात त्या प्रोजेक्टला पण तुम्हाला काहीतरी मॉड्यूल्स तयार करायचे. मॉड्यूल्स म्हणजे एक भाग, एक कुठला तरी एक पार्ट. समजा एखादा कोणीतरी बुक सेल करणार आहे, एखादा समजा कोणाचा तरी असा प्रोजेक्ट आहे की ऑनलाईन बुक सेलिंग आहे. सो इन दॅट प्रोजेक्ट सपोज ऑनलाईन बुक सेलिंग एक असेल किंवा ऑनलाईन बुक रेंट एक असेल. हा एक मॉड्यूल, सेलिंगचा एक मॉड्यूल आणि रेंटचा दुसरा मॉड्यूल. सो दीज आर दी मॉड्यूल्स. इंटरफेसेस म्हणजे जे आपण बघतो, जे आपण वेबसाईटचा जो आपला वेब पेज असतो तो दॅट इज इंटरफेस. सो दिस इज ऑल अबाउट सिस्टम डिझाईन. म्हणजे सिस्टम डिझाईन इज द प्रोसेस ऑफ डिफायनिंग द आर्किटेक्चर, मॉड्यूल्स, interfaces and data for a system to satisfy specified requirements. Okay. So in this the system architecture design हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे सिस्टीमचं आर्किटेक्चरल डिझाईन काय आहे? आपण एखादी कुठलीही सिस्टीम बघितल्यानंतर त्याचं आपल्याला त्याची फंक्शनॅलिटी काय आहे किंवा काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करतात. एखादं सॉफ्टवेअर असतं पण ते जर
वर्कच होत नाही किंवा ते जर फंक्शनॅलिटीज त्याची होत नाही तर ते काही कामाचं नाही. त्यासाठी वी विल हॅव टू स्टडी फर्स्ट द सिस्टम आर्किटेक्चरल डिझाईन which concerned with how the system functionality is to be provided by the components of the system. या जे काही कंपोनंट्स ऑफ द सिस्टम आहेत त्याच्यासाठी लागणारी जी सिस्टीम फंक्शनॅलिटी आहे ती कशी आपल्याला प्रोव्हाइड करता येईल त्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागतो. अँड द ॲक्टिव्हिटीज इन्वॉल्ड इन दिस प्रोसेस, ह्या प्रोसेसमध्ये ज्या इन्वॉल्ड अशा ॲक्टिव्हिटीज कुठल्या असतील तर त्या आहेत पार्टिशन ऑफ रिक्वायरमेंट्स, म्हणजे आपल्याकडे ज्या रिक्वायरमेंट जमा झाल्यात त्याचं कॅटेगरायझेशन करणं, म्हणजे ज्या रिक्वायरमेंट्स आपल्याकडे आल्यात त्याचं कॅटेगरायझेशन करणं, पार्टिशनिंग करणं. म्हणजे समजा तुम्ही एखादं कॉलेजचे सॉफ्टवेअर बनवत आहात तर त्या कॉलेजच्या सॉफ्टवेअरसाठी लागणाऱ्या तुम्ही ज्या रिक्वायरमेंट्स कलेक्ट केलेल्या आहेत त्या कलेक्ट केलेल्या रिक्वायरमेंट्सचं पार्टिशनिंग करणं, अर्थातच त्याचं कॅटेगरायझेशन करणं. सपोज एखादं कॉलेजचं सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअर बनवताना तुम्ही रिक्वायरमेंट कलेक्ट केल्या, तर कलेक्ट केल्यानंतर स्टुडंटकडून कलेक्ट केलेल्या रिक्वायरमेंट्स त्या वेगळ्या असतील, टीचरसाठी केलेल्या वेगळ्या असतील, डिपार्टमेंटसाठी केलेल्या वेगळ्या असतील, किंवा अजून ऑफिससाठी केलेल्या रिक्वायरमेंट्स, दे आर ऑल आर कॅटेगराइज इन बाय देअर कन्सर्न व्हॉट वी कॅन से रिक्वायरमेंट. ह्या सगळ्या रिक्वायरमेंट सगळ्या पार्टिशनिंग केलेल्या असतील. त्या ॲक्टिव्हिटीज ह्या प्रोसेसमध्ये आहेत सिस्टम डिझाईनच्या. सेकंडली असेल आयडेंटिफिकेशन ऑफ सब सिस्टीम्स, त्याच्यामधल्या ज्या काही सब सिस्टीम्स आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन करणं असेल. त्याच्यानंतर असाइनमेंट ऑफ रिक्वायरमेंट्स टू सबसिस्टीम, ज्या सबसिस्टीम्स आहेत त्याला रिक्वायरमेंट्स असाइन करणं, म्हणजे ज्या सबसिस्टीम्स असतील त्याला रिक्वायरमेंट असाइन. समजा एखादी कॉलेजची सिस्टीम आहे त्याच्यामधली सबसिस्टीम आहे ती डिपार्टमेंटसाठीची, तर त्या मेन सिस्टीममधून ती डिपार्टमेंटसाठीची एक सबसिस्टीम झाली आणि त्याच्या ज्या रिक्वायरमेंट्स तुमच्याकडे आहेत म्हणजे कॉलेजच्या असतील आणि डिपार्टमेंटच्या असतील तर डिपार्टमेंटच्या त्याला असाइन करणं, दॅट इज असाइनमेंट ऑफ रिक्वायरमेंट्स टू सबसिस्टीम्स. देन स्पेसिफिकेशन ऑफ सबसिस्टीम फंक्शनॅलिटी, सबसिस्टीमची जी काय फंक्शनॅलिटी आहे ती त्याला स्पेसिफाय करणं. समजा डिपार्टमेंट लेवलला तुम्ही एखादं सॉफ्टवेअर असेल, डिपार्टमेंट लेवलचा एखादा मॉड्यूल असेल तर त्याला त्याच्या सगळ्या सबसिस्टीम्स त्याच्या ज्या काय फंक्शनॅलिटी आहेत त्याला स्पेसिफाय करणं. अँड डेफिनेशन ऑफ सबसिस्टीम इंटरफेसेस, म्हणजे जे सबसिस्टीमचे जे काही इंटरफेसेस तुम्ही तयार करणार आहात त्याला डिफाईन करणं, प्रत्येक सबसिस्टीम साठीचा जो इंटरफेस आहे त्याला डिफाईन करणं. सो हे एवढंच ह्या सिस्टीम आर्किटेक्चर डिझाईनमध्ये आहे, सिस्टीम डिझाईनमध्ये आहे. आणि इट इज व्हेरी इझी. द सिस्टम डिझाईन इज as concerned with the software engineering. System design is one of the important part when you have collected all the requirements. ज्यावेळेला तुमच्याकडे सगळ्या रिक्वायरमेंट्स कलेक्ट झालेल्या असतील त्यावेळेला तुम्हाला सिस्टीमचं तुमच्या एक डिझाईन करावं लागेल, बरोबर. आता तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टसाठी पण तुम्हाला सेम ज्या तुम्ही रिक्वायरमेंट्स कलेक्ट करणार आहात, बरोबर, एक आता एक काय करता येईल तुम्हाला की एक नोटबुक तयार करा. त्या नोटबुकमध्ये तुमच्या ज्या काही प्रोजेक्ट मधल्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स नोट डाऊन करा. नोट डाऊन केल्यानंतर त्याचं एक रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट तयार करा. आणि डॉक्युमेंट तयार केल्यानंतर त्याचं एक स्पेसिफाईड असं एक डिझाईन तयार करा, टेंटेटिव्ह करा. लॅटर ऑन वी विल मेक इट फेअर, बरोबर. त्याचं एक टेंटेटिव्ह असं डिझाईन तयार करा. त्याच्यातल्या सबसिस्टीम्स तुम्ही ओळखा. एखादं कुठलं तुमचं एखादं पोर्टल बनवण्यासाठी घेतलं असेल त्याच्यामधल्या सबसिस्टीम्स काय असतील, त्याच्यामधल्या सबसिस्टीमच्या फंक्शनॅलिटीज काय असतील, त्या सबसिस्टीम्सला लागणाऱ्या ज्या रिक्वायरमेंट्स तुम्ही कलेक्ट केल्या त्याला असाइन करा आणि ह्या तुमच्या प्रोजेक्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरू करा. सो दिस इज ऑल अबाउट system design. So this lecture is for system design. I hope everyone will understand what is meant by system design in this lecture. जर समजा तुम्हाला काही अडचण असेल, if you have any doubt, any query, you can post it to the forum so that I will answer to it. So thank you all.